हरिओम तत्तस। सर्व भक्त मंडळींना माझा नमस्कार। श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा आपण करणार आहोत। भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगे आहेत, त्यातील भीमाशंकर हे स्थान रायगड, पुणे, मुंबई, ठाणे येथील लोकांसाठी जवळचे ज्योतिर्लिंग आहे। आज आपण येथे जाणार आहोत। कुठून कसा प्रवास करायचा, किती खर्च येतो आणि काही गोष्टी व माझा अनुभव येथे सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। आवडला तर चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा व इतरांना शेअर करा। चला आपला प्रवास सुरू करू। मी नेरळला राहत असल्याने नेरळ खोपोरी प्रवास न करता नेरळ ठाणे पनवेल असा प्रवास केला। त्याला कारण असे आहे की रायगड, ठाणे, मुंबई येथून कसाही प्रवास करून पनवेलला पोहोचू शकतो। पनवेलवरून मंचर, भीमाशंकर बस उपलब्ध आहेत। हे पवित्र स्थान भीमाशंकर हे पवित्र स्थान महाराष्ट्रातील पुण्यापासून सुमारे 110 किमी अंतरावर असलेल्या शिराधन गावात आहे। हे गाव सह्याद्री पर्वतावर वसलेले आहे। या मंदिराला मोठेश्वर महादेव असेही म्हणतात। या मंदिराजवळून एक नदी वाहते, ज्याचे नाव भीमा नदी आहे। ही नदी पुढे कृष्णा नदीला मिळते। अनेक वैशिष्ट्ये आहेत। मी व माझा मित्र रात्री 1च्या गाडीतून पनवेल मंचर असा प्रवास आहे। रात्रीचा प्रवास दाखवण्यासारखा नसल्याने मी दिवसाचा प्रवास दाखवत आहे। पौराणिक कथेनुसार रावणाचा भाऊ कुंभकर्ण सह्याद्री पर्वतावर कर्कट नावाच्या राक्षसीला भेटला। दोघांचेही लग्न झाले। लग्नानंतर कुंभकर्ण लंकेला परतला, पण कर्कटीने पर्वतावरच राहून एका मुलाला जन्म दिला। कुंभकर्णाच्या या मुलाचे नाव भीम होते। रामाने कुंभकर्णाचा वध केला, तथापि कर्कटीने तिच्या मुलाला देवांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला। मोठा झाल्यावर भीमाने त्याचे वडील कुंभकर्ण यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे ठरवले। भीमाने भगवान ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि त्यांच्याकडून त्याला शक्तिशाली होण्याचे वरदान मिळाले। कामरूपेश्वर नावाचा एक राजा होता, जो भगवान शिवाचा भक्त होता। एके दिवशी भीमाने राजाला भगवान शिवाची पूजा करताना पाहिले आणि त्याने राजाला अटक केली आणि तुरुंगात टाकले। पण राजाने तुरुंगातही शिवलिंग बनवून भगवान शिवाची पूजा सुरू केली। जेव्हा भीमाला हे समजले, तेव्हा त्याने तलवारीच्या साहाय्याने राजाने बनवलेले शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला। परिणामी भगवान शिव स्वतः प्रकट झाले। भगवान शिव व भीमामध्ये एक भयंकर युद्ध झाले। शेवटी भगवान शिव यांनी भीमाचा वध केला। मग देवतांनी भगवान शिव यांना त्याच ठिकाणी राहण्याची विनंती केली। देवतांच्या विनंतीवरून शिव यांनी त्याच ठिकाणी शिवलिंगाच्या रूपात स्वतःची स्थापना केली। भीमाशी झालेल्या युद्धामुळे या ज्योतिर्लिंगाचे नाव भीमाशंकर ज्योतिर्लिंग पडले। आमची बस पहाटे 5 वाजता मंचर येथे पोहोचली। मंचर येथून दर 1 तासाने भीमाशंकरला जाण्यासाठी बस आहे। पहाटे 5:30 ची बस लागलेली होती। थोडे फ्रेश होऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। माझ्या चॅनलवर 850 सबस्क्रायबर आहेत, पण कोणाचे कमेंट येत नाही। तुम्ही बोललात तर माझाही उत्साह वाढेल व तुमच्या आवडी निवडीही समजेल, त्यामुळे एकमेकांना मार्गदर्शन करता येईल। म्हणून निसंकोच कमेंट करा। आता आपण भीमाशंकर येथे आलो आहोत। जर तुम्ही गाडी घेऊन येत असाल तर येथे पार्किंग मध्ये गाडी उभी करून बसने पुढचा प्रवास करावा। पार्किंग ते भीमाशंकर बस असते। सर्वप्रथम आपण भीमा नदीच्या उगमस्थानी जाणार आहोत। हे भीमा नदीचे उगम स्थान। येथील कुंडातून पाणी काढून बाजूला आंघोळ करून आम्ही
देवदर्शन करत भीमाशंकर मंदिराकडे आलो. येथे येईपर्यंत 9 वाजले. रांग पाहून आम्ही सर्वप्रथम मुखदर्शन घेण्याचे ठरवले. 10 मिनिटात मुखदर्शन घेऊन पोटाची सोय करण्यासाठी जवळच्या हॉटेलात गेलो. मस्त नाश्ता केला. चव आणि किंमत सांगत नाही. पर्यटक ठिकाणी आपल्या गरजेप्रमाणे सोय करून घ्यायची असते. सर्वच मस्त भेटेल ह्याची गॅरंटी नाही. आता 10:30 वाजता आम्ही दर्शनाच्या रांगेत लागलो. शिवमंत्राचा जप करत 2:30 वाजता आम्हाला भीमाशंकर शिवलिंगाचे दर्शन झाले. रांगेत किमान 3 ते 4 तास आपले जातात. भीमाशंकर वरून 3 ची बस होती. ती 1 तास उशिराने असल्याने आम्ही थोडी माकड चेष्टा केली व पोटाला आधार दिला. नंतर 4 वाजता परतीचा प्रवास सुरू झाला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. हरिओम.